जवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी, याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो. जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. जवळजवळ 34,000 करोड रुपयाची कर्जमाफी आता राज्य शासन महाराष्ट्रात देणार आहे. म्हणजेच की 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आता राज्य शासन महाराष्ट्रात शेतकऱ्यांना देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी योगेश पाबळे आणि आपण पाहतात योगेश पाबळे 2.0 हे आपलं ऑफिशियल चॅनल. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई ते फ्रेंच कॉन्फरन्समध्ये बोलत असताना त्यांनी आता सध्या सरळ सांगितलेलं आहे की 1.5 लाखापर्यंत आम्ही सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं त्यांनी असं वक्तव्य त्यांनी त्यांच्या फ्रेंच कॉन्फरन्सद्वारे केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीत बसणार आहे, कोणत्या योजनेअंतर्गत ते बसणार आहे, हे आपण थोडक्यात अगदी 2 मिनिटात जाणून घेऊया. त्याकरता व्हिडिओला अगदी संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुढील असल्याची माहिती व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनल योगेश पाबळे 2.0 सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि व्हिडिओला पण लाईक आताच करून द्या. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो, ज्या शेतकरी मित्रांचे 2017 साली कर्जमाफी झाली होती, त्याच्यात वंचित राहिले होते, त्यावेळेस ते परत 2019 मध्ये कर्जमाफी झाली होती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते. तर मित्रांनो, त्यांच्या वतीने 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली होती. तर शेतकरी मित्रांनो, त्या पण कर्जमाफीत काही शेतकरी मित्र अपात्र ठरले होते, ज्यांचे 2017 पासून 18 पासून कर्ज थकीत आहे. त्या शेतकऱ्यांचे 1.5 लाखापर्यंतचे कर्ज 2023च्या वित्तीय वर्षापर्यंतचे माफ करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचे 2018, 19, 20, 21, 22 या 3 ते 4 किंवा 4 ते 5 वित्तीय वर्षातले कर्ज आहे शेतकरी मित्रांनो, तर त्या शेतकऱ्यांचे कर्ज याच्यात माफ बसणार आहे. फक्त 1.5 लाखापर्यंत याच्यात ही कर्जमाफीला मान्यता देण्यात येणार आहे. मित्रांनो, फक्त हे देवेंद्र फडणवीस यांनी फ्रेंच कॉन्फरन्समध्ये बोलत असताना फक्त नुसतं एक वक्तव्य केलेलं आहे. अजून याचा कोणताही GR वगैरे अवेलेबल झालेला नाही, याचे कोणतेही अजून निर्णय झालेले नाही. परंतु नुसतं त्यांनी एक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता हे एक वाक्य तिथे वापरलेलं आहे, असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, जर कधी तुमचं 2 लाखाचे वरचं कर्ज असेल, ज्यांचं पुनर्गठन झालेलं असेल, ते त्यांना स्वतःच भरावं लागणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं 1.5 लाखापर्यंत म्हणजेच की 50,000पासून ते 1.5 लाखापर्यंतचं कर्ज, त्यांचे कर्ज सरसकट त्याच्यात माफ करण्यात येणार आहे. आता बरेचसे शेतकरी म्हणतील की याला सरसकट म्हणता जात नाही. तर शेतकरी मित्रांनो, असं ते देवेंद्र फडणवीस त्यांनी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की 1.5 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी आता 2024च्या वित्तीय चालू वर्षामध्ये करणार आहोत. म्हणजे 2017 पासून जे म्हणजे 2017चे काही शेतकरी वंचित आहेत त्यांना, आणि खास करून 2018, 19, 20, 21, 22 आणि 2000 चालू म्हणजेच की मागच्या गेल्या 2023च्या वित्तीय वर्षापर्यंत ही कर्जमाफी देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या योजनेअंतर्गत ही कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना भेटणार आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जी 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राबवण्यात आलेली होती, तीच कर्जमाफी योजना आता तीच योजना आता 2024 या चालू वर्षात आता परत एक नव्याने लागू करून त्याच्यामार्फत 1.5 लाखापर्यंतचं सरसकट कर्ज शेतकऱ्यांना माफीत बसणार आहे. विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी कर्जमाफी नक्कीच होईल शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. नसलेच पुढील माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.